सदर कथेमधून अंधश्रद्धा पसरवणे किंवा अंधश्रद्धेला प्रोत्साहन देणे असा कुठलाही हेतू नाही. या कथेतील स्थळ, घटना आणि पात्रे ही पूर्णतः काल्पनिक असून त्यांचा जिवंत किंवा मृत व्यक्तींशी काहीही संबंध नाही. तसे आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा. ही कथा केवळ मनोरंजनाच्या हेतूने सादर करीत आहोत, त्याची वाचकांनी नोंद घ्यावी. रत्नाकर मतकरी लिखित रहस्यकथा झुंबर भाग 2. मॅनेजरने एक घर रिकामे आहे म्हणून सुचवले, पण ते घर काही बरोबर नाही. तिथे काहीतरी आहे असे त्यांनी सांगितले आणि सॉरी म्हटले. पण माझा त्या गोष्टीवर विश्वास नव्हता आणि एका रात्रीचाच प्रश्न होता. म्हणून मी त्यांना म्हटले की चालेल, उद्या आम्ही इथेच तुम्हाला चहा प्यायला भेटू. त्यांनी आमच्याबरोबर एक गडी पाठवला. गडी आम्हाला त्या घराजवळ घेऊन गेला. आम्ही त्या घराजवळ पोचताच गडी निघून गेला. त्यानंतर पुढे मी कंदील उचलला. आम्ही दोघेही मांगराच्या दरवाजापाशी गेलो. दार ठोठावले, उत्तर नाही. पुन्हा दारावर थाप मारली. दार एकदम भक्कन उघडले. आत काळोख होता, कुणी दिसत नव्हते आणि दोघेही विलक्षण दचकलो. आमच्या पाठीमागेच एक माणूस उभा होता. तो फार खंगलेला दिसत होता. त्याची दाढी वाढलेली होती. डोळे विचित्र रीतीने चमकत होते. बहुधा हाच हॉटेल मालकाचा भाऊ असावा. आम्ही आज रात्री या घरात राहणार आहोत. शांतता असह्य झाल्यामुळेच की काय, पण मी बोलून गेलो आणि एकाएकी एक विचित्र प्रकार घडला. तो मनुष्य जागच्या जागी खाली बसला आणि त्याने आमचे दोघांचे पाय धरले. मी त्याला उठवले. आम्ही दोघांनी अतिशय अवघडल्यासारखे झाले होते. तो माणूस 50चा तरी दिसत होता. त्याने आमच्यासारखे तरुणांच्या पाया पडावे याचे कारण तरी काय? पण या संदर्भात काही बोलणे मोठे कठीणच होते. म्हणून मी काही न बोलता मालकांची चिठ्ठी पुढे केली. त्याने ती वाचली. तो घराच्या दिशेने चालू लागला. आम्ही त्याच्या मागून चालत होतो. त्याच्या मगाच्या वागणुकीचा बराच धक्का वैजूला बसला असावा. तिचे पाय अजून लटपटत आहेसे वाटत होते. घराचे दार उघडेच होते. 4 पायऱ्या चढून जाताच आम्हाला एक दिवाणखाना लागला. घर तसे अलीकडेच बांधलेले असावे. बांधकाम चांगल्या अवस्थेत होते, पण बांधण्याची पद्धत मात्र काहीशी जुनाट होती. कदाचित या भागातली घरे अशीच असतील. घरात माणसांचा वावर नसावा, पण तरी दिवाणखाना विलक्षण टापटिपटेने ठेवलेला दिसत होता. कदाचित मालकांनी सांगितल्याप्रमाणे त्यांचा भाऊ तितक्या दक्षतेने घराची देखभाल करीत असावा. दिवाणखान्याच्या एका कोपऱ्यातून एक जिना माडीवर गेलेला होता. माडीवरच्या एका खोलीत दिवा लावलेला होता. मगा दिसलेला उजेड कुठून येत होता हे आता लक्षात आले. दिवाणखाना ओलांडून त्याने आम्हाला माडीवर नेले. दिवा लावलेल्या त्या खोलीत, ती आमची झोपायची खोली होती. त्याने खोलीचे दार लोटले आणि हात पुढे करून आम्हाला आत जायला सुचवले. मी खोलीत पाऊल टाकले आणि मला आश्चर्याचा धक्का बसला. खोलीत एक प्रशस्त पलंग होता आणि पांढरी शुभ्र बिछायत घालून तो जणू आमच्यासाठी सुसज्ज केलेला होता. मालकाचा भाऊ फार वेळ आमच्याबरोबर थांबलाच नाही. त्याने आमची फारशी चौकशी देखील केली नाही. आम्हाला खोली दाखवून तो लगेच परत फिरला. त्याचे वागणे मला फारच चमत्कारिक वाटत होते, पण एका दृष्टीने ते आमच्या सोयीचेच होते. म्हणून मी त्याची फारशी दखल घेतली नाही. दुसरा एखादा इकडच्या तिकडच्या गोष्टी काढून बडबडत बसला असता तर ते मला मुळीच परवडले नसते. एका गोष्टीचे मात्र मला राहून राहून नवल वाटत होते. त्या खोलीत आमची व्यवस्था फार म्हणजे फारच चोख केलेली होती. अगदी पिण्याच्या पाण्यापर्यंत सारे काही जागच्या जागी होते. पण आता नवल करीत बसायला सवड नव्हती.
ज्या कोणी हे सारे केले त्याला धन्यवाद देऊन मी कपडे उतरू लागलो. एकदम माझे लक्ष वैजूकडे गेले. ती एखाद्या पुतळ्यासारखी तिथल्या नक्षीकाम केलेल्या चिमुकल्या खुर्चीवर बसली होती. काय ग, झोपायला नाही का यायचं? मी शक्य तितक्या मृदूपणे विचारले. ती काहीच बोलली नाही. वैजू, ए वैजू, मी किंचित घाबरून हाक मारली. तिने काहीच उत्तर दिले नाही. मी तिच्याजवळ गेलो आणि तिची हनुवटी धरून चेहरा वर केला. तिने माझ्याकडे पाहिले, अगदी दीनवाणी पाहिले. तिच्या नजरेत भीती साकारली होती. एखाद्या निसरड्या कड्यावर उभे राहिलेले लहान मूल जसे मागे पुढे कुठेही पाऊल टाकायला घाबरेल, तशी भीतीने गोठून तिची हालचालच थांबली होती. मी तिला मिठीत घेतले. तिने असहाय्यपणे माझ्या छातीत मान खुपसली. मी हलके हलके तिच्या पाठीवर थोपटीत राहिलो. चल, वेडी की काय तू, असे काहीबाई धीर देणारे तोंडाने बडबडत राहिलो. ती काही बोलली नाही, पण कुठल्याही क्षणी तिच्या तोंडून हुंदका फुटला असता. अशाच अवस्थेत आम्ही कितीतरी वेळ राहिलो आणि एक गोष्ट माझ्या लक्षात येऊन चुकली. त्या बिछाण्यावर झोपायची वैजूला भीती वाटत होती. मी पुरुष होतो, कुठल्याही बिछाण्यावर का होईना, पण आराम करावा एवढीच माझी इच्छा होती. पण ती स्त्री होती. दुसऱ्याच कुणीतरी घालून ठेवलेल्या शयेवर पटकन अंग टाकणे तिला कठीण जात होते. मी तिच्या कल्याने घेण्याचे ठरवले. कुठल्याही कारणासाठी आज रात्री तिला दुखवण्याची माझी तयारी नव्हती. मी खिडकीपाशी जाऊन उभा राहिलो. बाहेर सारे शांत होते आणि एकदम चंद्रोदय झाला. झाडाचे शेंडे चमकू लागले. राखाडी जमिनीवर सावल्या हलू लागल्या. पहाडाची कडा राखेने सारवल्यासारखी झाली. झुडपे दबा धरून बसलेल्या माणसासारखी दिसू लागली. माझ्याने ते दृश्य बघवेना. मी खिडकी लोटून घेतली आणि आत वळलो. वैजू पलंगावर बसली होती. मी दिवा मालवून टाकला आणि तिच्या शेजारी जाऊन बसलो. तिने चटकन माझ्या खांद्यावर डोके ठेवले. काही क्षण मी तसेच जाऊ दिले. मग हलकेच तिचे डोके उशीवर ठेवले. त्याच उशीवर डोके ठेवून मी तिच्या अगदी निकट झोपलो. ती काही बोलत नव्हती, पण मला समजत होते. तिच्या मनावरचे दडपण हळूहळू कमी होत होते. मी तिच्या केसांवरून हात फिरवीत राहिलो. गालावर हलकेच थोपटीत राहिलो. मग हलक्या, अगदी हलक्या हातांनी मी तिच्या अंगावरचे कपडे दूर केले. ती आपण होऊन माझ्या कुशीत फिरली. थकलेले, भायलेल्या आणि नंतर विसावलेल्या पाखरासारखी. किती नाजूक जीव हा. आजपासून जन्मभर मला त्या जीवाला जपायचे होते. मी माझी मिठी बळकट केली. आम्हा दोघांची शरीरं पूर्ण उघडी होती. कुठल्याही बंधनापासून मुक्त. केवळ शरीराची जाणीव शिल्लक होती. त्या आड धडधडणारी मने सुद्धा एकच होऊन गेली होती. आणि आता शरीर देखील. कोमल, मृदू आणि तापलेले असे एकच शरीर जणू स्पंदन करीत होते. माझे होठ वैजूच्या होठांच्या पाकळ्यावरून पुन्हा पुन्हा घासले जात होते. हातांना मऊ, नाजूक पण धगधगता स्पर्श होत होता. आमची ही मिठीच आता क्षणी खरी होती. हा क्षण कायम राहणार होता. आम्ही वेगळी कधी नव्हतोच, कधी होणारच नव्हतो. शरीर एकच होते, मन एकच होते. एकच एक लसलसती केशरी पिवळी दाहक ज्योत पेटली होती. ती ज्योत तेवढी खरी होती. बाकी या जगात दुसरे काहीच अस्तित्वात नव्हते. एकाएकी खिडकी उघडली. थंड वाऱ्याचा एकच बर्फासारखा झोत आत आला. आमची अंगे शहारली. वैजूच्या होठातून एक अस्पष्ट चित्कार गेला. मला एक अस्फूर्त धडधड ऐकू येऊ लागली. ती कुठून येत होती कुणास ठाऊक, पण अगदी अस्पष्ट, अंधुक, फार फार लांबून आल्यासारखी.
पण कदाचित कदाचित माझ्यातूनच, माझ्या रक्तातूनच आल्यासारखी. हळूहळू ती धडधड वाढत होती. तिचा नाद, तिचा वेगही वाढत होता. कुणीतरी माझ्या रक्तात पडघम वाजवीत होते. माझे रक्त उसळत होते. माझी बोटे वैजूच्या खांद्याशी होती. हळूहळू ती वर सरकू लागली. मी उठून बसलो. दोन्ही हात मी वैजूच्या गळ्यावर दोन्ही बाजूंनी दाबू लागलो. हाताची पकड क्षणोक्षणी गच्च होऊ लागली. मेली पाहिजे, ती मेलीच पाहिजे. एवढीशी नाजूक ही मान, ही आवळली जायला काय उशीर. ती आवळली जाईल, एका बाजूला कळंडेल, तेव्हाच मला समाधान वाटेल. मी मग पोटभर हसेन, तृप्त होईन. किती दिवसापासून मी ही संधी शोधतो आहे. किती दिवस हा द्वेष माझ्या छातीत जळतो आहे निखाऱ्यासारखा. एवढीशी ही मुलगी, एखाद्या फुलासारखा हा देह, पण तो नुसता काट्यासारखा ठसतोय माझ्या काळजात. ती मेलीच पाहिजे, नाहीतर माझं जीणं बर्बाद होऊन जाईल. मी हात अधिकाधिक गच्च आवळले आणि कशी कोण जाणे, पण वैजू उठून बसली. सारा जोर एकवटून तिने मला बाजूला ढकलले आणि ती उघड्या दारातून पळत सुटली. मी तिच्या मागे गेलो नाही. मी तसाच बिछाण्यावर पडलो आणि दात होत खात चादर ओरबाडू लागलो. ती कुठं गेली असेल, कुठे का जाईना सटवी. माझ्या हातून तर ती सुटली. आता दुसरी संधी पुन्हा कधी मिळेल कोण जाणे, पण मिळालीच तर आत्ताच्यासारखा आजागळपणा करून चालायचा नाही. जिवंत ठेवून चालायचं नाही हलकट सालीला. प्रमाणाबाहेर घेतलेले मद्य भिनभिनत डोक्यात चढावे, तसे हे विचार माझ्या डोक्यात घन घालीत होते. ओरबाडून ओरबाडून चादरीच्या चिंध्या करायच्या तेवढ्या मी बाकी ठेवल्या आणि एकदम एका चावलीने मी वळलो. वैजूचा खंजीर उगारलेला हात हवेतल्या हवेत राहिला. काय भयानक दिसत होती ती. तिच्या अंगावर एक चिंदूकही नव्हते. सगळे केस सुटून खाली आले होते. डोळ्यात सूड माखला होता. खिडकीतून आत आलेल्या चांदण्यात उजळलेला तिचा तो अवतार पाहूनच कुणी भीतीने जागच्या जागी गार झाला असता. क्षणभरातच मी हे सारे पाहून घेतले. दुसऱ्या क्षणी मी तिच्या अंगावर झेप घेतली आणि तिचा हात पकडला. मी जसजसा तो हात पिळवटीत राहिलो, तसतशी ती वेदनेने विवळत राहिली. अखेरीस तिने तो खंजीर हातातून टाकला आणि धापा टाकीत ती भिंतीशी उभी राहिली. मी तो खंजीर उचलला आणि खिडकीबाहेर लांब भिरकावून दिला. खोलीबाहेर आलो आणि कठाड्याशी श्वास घेण्यापुरता उभा राहिलो. आणि इतका वेळ लक्षात न आलेली एक गोष्ट प्रथमच माझ्या लक्षात आली. दिवाणखान्याच्या मध्यभागी एक मोठे झुंबर प्रकाशत होते. मला पक्के आठवत होते, आम्ही दिवाणखान्यात पाऊल ठेवले तेव्हा ते झुंबर तिथे नव्हते. हिरवट निळसळ असा पण लख्ख उजेड होता त्या झुंबराचा. झुंबर मोठे भपकेबाज होते. संबंध दिवाणखानाभर त्यातल्या काचांची लक्षावधी प्रतिबिंबे नाचत होती. मी उभा होतो त्या भिंतीला झुंबराची दोरी बांधलेली होती. मला एक कल्पना सुटली. मी त्या दोरीची पक्की गाठ सोडवली आणि हलकेच ती दोरी हलवून पाहिली. दोरी हलवताच झुंबर हलत होते. मी ती दोरी तात्पुरती खिळ्याला बांधून ठेवली. मग मी खोलीत परत गेलो. वैजूच्या समोर उभा राहिलो. ती पलंगावर बसली होती. मी तिला खचकन उठवले आणि म्हटले, निघ इथून आधी, हो चालती. तिने एकवार माझ्याकडे पाहिले. विलक्षण द्वेषाच्या आणि सूड घेण्या नजरेने. मग ती खोलीबाहेर पडली आणि माडी उतरू लागली. मी खिळ्याची दोरी सोडली, हातात धरून ठेवली. वैजू पायऱ्या उतरली आणि दिवाणखाना ओलांडू लागली.
मी हातातली दोरी सोडून दिली. क्षणभर झुंबर खिंदळले आणि मग अफाट वेगाने खाली आले. त्याच्या प्रचंड आवाजात वैजूची किंकाळी देखील ऐकू आली नाही. खाली काचांचा खच पडला होता आणि त्यात वैजूचा देह पसरला होता. मेली, अखेरीस मेली. माझ्या अंतःकरणात हर्षाच्या उकाळ्या फुटू लागल्या. त्या विनाशाकडे मला एकदा जवळून नजर टाकायची होती. मी खाली उतरून आलो. त्या काचांमधून एक एक पाऊल मोठ्या दक्षतेने टाकीत मी वैजूजवळ गेलो. खाली बसलो आणि एकदम माझ्या डोळ्यासमोर अंधारून आल्यासारखे झाले. मला भोवळ आली. भान हरपून मी तिथेच कोसळलो, वैजूच्या शेजारीच. मला जाग आली तेव्हा सारा दिवाणखाना सकाळच्या उजेडाने भरून गेला होता. क्षणभर मला आपण कुठे आहोत, काय झाले काहीच समजेना. डोके मनस्वी दुखत होते. मग एक एक करता सारेच आठवले. आमची झोपायची खोली, मी वैजूचा प्राण घेण्याचा केलेला प्रयत्न, तिने उगारलेला खंजीर. काय भयंकर स्वप्न. पण ते स्वप्न म्हणावे तर मी इथे कसा, या दिवाणखान्यात नुसत्या रिकाम्या जमिनीवर. आणि वैजू, झुंबर मी ते खाली सोडले, वैजूच्या डोक्यात पडेले अशा रीतीने. आणि मग ती, म्हणजे खरंच मी माझ्या वैजूचा प्राण घेतला. वैजू, मी ओरडतच उठून बसलो. वैजू शेजारीच पडली होती. मी तिच्याजवळ गेलो. तिचे खांदे धरून तिला गदागदा हलवीत हाका मारल्या. वैजू, वैजू. तिने सावकाश डोळे उघडले. क्षणभर काय चालले आहेत हे तिला उमजेना. दुसऱ्याच क्षणी ती भानावर आली आणि मला मिठी मारून स्फुंदू लागली. काल रात्री काही क्षण मी तिचा भयंकर द्वेष केला होता. ती देखील त्या भयानक अनुभवातून गेली होती. एकमेकांवर इतके उत्कंठ प्रेम करीत असताना असल्या जळत्या द्वेषाचा अनुभव असह्य होता, मन भाजणारा होता. कसं करवलं हे माझ्यानं. आम्ही दोघंही ह्याच प्रश्न पुन्हा पुन्हा स्वतःला विचारित होतो. गाढ मिठीत स्फुंदून. का हे भयंकर स्वप्न पडलं आपल्याला. पण स्वप्न म्हणावे तर ते दोघांनाही एकाच वेळी कसे पडेल. शिवाय दोघांचेही तपशील कसे जुळले. आम्ही दोघेही झोपण्याच्या खोलीऐवजी इथे दिवाणखान्यात कसे. पण ते खरे होते म्हणावे तर वैजू जिवंत कशी. आणि दिवाणखान्यात काचेचा एकही तुकडा शिल्लक नव्हता. फुटलेल्या झुंबराची नाव निशाणीही नव्हती. आम्ही वर गेलो. अंगात कपडे चढवले, सामान घेतले. मांगराशी जाऊन बाहेरूनच येतो म्हणून सांगितले आणि तडक ते घर सोडले. हॉटेलवर पोहोचताच मालक आमच्या स्वागतासाठी हसत पुढे झाले. चहा घेताना ते म्हणाले, कालची रात्र चांगली गेली ना. मी म्हणालो, मालक तुम्ही मला काल त्या घराविषयी तसं का सांगितलं. मालक ओशाळपणे हसले. खरं सांगू, त्या घरात तसं काही आहे की नाही मला माहीत नाही, पण तुम्ही शक्यतो तिथं जाऊ नये अशी माझी इच्छा होती. का पण, का. माझा भाऊ तो वेडसर आहे. तसा त्याचा उपद्रव नसतो, पण तरी खात्री नाही देता येत. काही क्षण थांबून ते पुढे म्हणाले, तसा तो पहिल्यापासून वेडसर नव्हता. गेल्या काही वर्षातच त्याची अशी अवस्था झाली. त्या घरात राहणाऱ्या जोडप्याकडे तो मॅनेजर म्हणून काम करीत होता. ते लोक श्रीमंत होते. पुरुष जुन्या सरदार घराण्यातला होता. माझ्या भावाची त्या दोघांवर विलक्षण भक्ती. ती दोघं गेली आणि याची ही अवस्था झाली. मेंदूला धक्काच बसला त्याच्या. कशानं गेली ती दोघं. पहिल्यानं दोघांचं फार प्रेम होतं, पण नंतर अजिबात पटेनासं झालं. एकमेकांना पाण्यात पाहायची दोघं. कित्येकदा एकमेकांचा खून करण्याचा प्रयत्न केला त्यांनी. अखेरीस त्यानं दिवाणखान्यातलं झुंबर तिच्या डोक्यात पाडून तिला ठार मारलं. भयंकर, फार भयंकर. भयंकर ऐकायला हे इतके भयंकर वाटत होते
आम्ही ते प्रत्यक्ष जगलो होतो. त्यानंतर त्याचं काय झालं कुणालाच ठाऊक नाही. तो परागंदा झाला, कुणी म्हणतात त्यानं आत्महत्या केली. आमच्या भावाला मात्र हे समजूच शकत नाही. तो रोज सारं घर पूर्वीसारखं लावून ठेवतो, वाट पाहतो त्यांच्या येण्याची. पण आता ती कसली परत येतात? ती दोघं या जगातच नाहीत. पण त्यांचा आसुरी द्वेष तो मात्र भरून राहिला आहे त्या घरात. त्यांच्या नश्वर देहांना पुरून उरलेला तो द्वेष. सारे वातावरण विषारी झाले आहे त्या द्वेषाने. त्या घरात येणाऱ्यांच्या शरीरात तो द्वेष भिनेल. पुन्हा पुन्हा तो विद्रूप आकार धारण करील. ती दोघं तशी मेली म्हणून लोक घाबरतात. त्यांना वाटतं अजूनही त्यांची पिशाच्च त्या तिथं वावरत असतील. तुम्हाला तसं काही दिसलं नाही ना? मी वैजूकडे पाहिले, तिने माझ्याकडे पाहिले. शरीरात भिनलेल्या त्या भयानक विषाची आठवण आता फक्त आमच्याबरोबर राहणार होती. मी सावकाश म्हणालो, नाही, तसं काहीच आम्हाला दिसलं नाही.